सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। पाणी घ्या. पंचांनी सामना चालू करायचा आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना स्ट्राइकवर आहे तो संजय सानप. नॉन स्ट्राइकवर खेळतोय तो गोरा. दोन्ही संघाला विनंती आहे आपल्या संघातील 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या खाली पाठवायचा आहे. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू पहिलं षटक घेऊन आले ते भापकर साहेब. विजय भापकर. स्ट्राइकवर आहे तो संजय सानप. इंदापूरचा नावाजलेला खेळाडू, अनुभवी खेळाडू. पाहूयात आपल्या संघासाठी कशी सुरुवात करतोय. पहिला चेंडू पडण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर आहे तो विजय भापकर साहेब. वैभव सॉरी. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू. पूल करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. कृपया प्रत्येक संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपला 12वा खेळाडू स्टेजच्या समोर कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी पाठवायचा आहे. अचूक नावे सांगा. परत एकदा खूपच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला भापकर साहेबांकडनं. सलग 2 निर्धाव चेंडू खेळतोय तो संजय सानप. चांगली धावसंख्या करायची असेल तर संजय सानपला चांगली फटकेबाजी करावी लागेल. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडू. खूपच चांगली अशी गोलंदाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. संजय सानपला मात्र धावा जमवण्यात आतापर्यंत अपयश आलेलं आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव चेंडू आणि आता मात्र ही संघासाठी येते ती अवांतर धाव. संघाची पहिली धाव ही अवांतर धावेच्या रूपात. पुढचा चेंडू आणि खोल टप्प्याचा चेंडू. फलंदाज बाद होतोय आपल्या वैयक्तिक 0 धावेवर.
खेळाला प्राधान्य देऊन चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतात ते इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस. पुढचा चेंडू खूपच सुरेख असा निर्धाव चेंडू, खूपच छान अशी सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला इथं पाहायला मिळते. षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती फकीरा संघाची 5. 1 बाद 5. गोलंदाजी मार्कवर आहेत ते अमोल. स्ट्राईकवर खेळतोय तो गोरख डावरे. पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण करतोय. नो, पंचाचा इशारा नो. एकेरी धाव, नो बॉलचा इशारा, अशा 2 धावा. आणि हा फ्री हिट चेंडू. फ्री हिट चेंडू म्हणजे फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी धावा जमवण्यासाठी. चांगला फटका सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि चौकार. राजूच्या बॅट विकेट नंतर राजू मात्र आता जबाबदारीने खेळतोय, संघाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू खोलटप्प्याचा चेंडू तडकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडून क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय तो राजू. या 1 धावेच्या मदतीने फकीरा संघाची धावसंख्या पोहोचली ती 12. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. दुसऱ्या षटकाचा मध्यापर्यंत आपण पोहोचलोय. पुढचं चेंडू परत एकदा खूपच सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती अमोल सरांकडून. खोल टप्प्याचा चेंडू धावा जमवण्यात अपयशी होतोय तो गोरख. पुढचा चेंडू आणि हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू थेटच्या दिशेने तडकावलेला आहे. 6 धावांसाठी. ऑन फायर, षटकार खेचून आणि परत एक फटकावलेला भिरकावलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी.
एका अवांतर धावेने धावसंख्या पोहोचली ती 28. पहिल्या षटकामध्ये मात्र फक्त 5 धावा दिल्या होत्या ते भापकर साहेबांनी. आता मात्र खूपच चांगला असा चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते या षटकात सुद्धा आपल्याला भापकर साहेबांकडून. धावा रोखण्यात यशस्वी होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू स्टेटच्या दिशेने तडकावलेला आहे. क्षेत्ररक्षण करतोय, एकच धाव घेण्यात यशस्वी होतोय तो गोरख. खूपच चांगली अशी सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला इथं पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू हा वेगळा, गुड लेंथ, खोल टप्प्याचा चेंडू. प्रत्येक चेंडूवर बदल करता येते भापकर साहेब. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज साफ चुकलेला आहे. निर्धाव असा चेंडू. आपल्या गोलंदाजीमधल्या व्हेरिएशनमुळे फलंदाजाला चकवण्यात यशस्वी होत आहेत ते भापकर साहेब. धावांना रोख लावलाय. धावगती, परत एकदा सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र फलंदाजाला शांत बसवण्यात यशस्वी झालेत ते भापकर साहेब. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि हेही षटक खूपच असं किफायतशीर टाकतायत ते आपल्या संघासाठी. आणखीन एक खूपच चांगला चेंडू, पुढे तडकावण्याचा प्रयत्न, झेलबाद होतोय तो राजू. हो दिखा जरे शत्रु रोक में मिले हमने. जरेकर साहेब यांचं आगमन, आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावा असं त्यांना आम्ही विनंती करतो. खूपच एका योजनेच्या अंती नियोजन पद्धतीने गोलंदाजी केली ती भापकर साहेबांनी. सलगचे निर्धाव चेंडू टाकून बॅट्समनला, फलंदाजाला मानसिकरित्या प्रेशरमध्ये टाकलं आणि त्याचा विकेट घेण्यात यशस्वी झाले ते भापकर साहेब. खूपच चांगली अशी मागच्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली. यानंतर गोलंदाजी मार्कवर आहेत ते वैभव मदने साहेब. संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईकवर आहे तो किरण. पहिला चेंडू आणि अवांतर धाव. या एका अवांतर धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 30. रायडर संघाचे जुने गोलंदाज पप्पू शेख यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. उंचावून फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेल सुटतोय. किरणला मिळतंय ते जीवदान. तसा म्हणावं तर वैभव यांचा हा पहिलाच चेंडू होता. पहिल्याच चेंडूवर त्यांना विकेट घेण्याची संधी होती, पण ती संधी गमावली त्यांनी. स्ट्राईकवर आहे तो गोरख. फटकावलेला चेंडू सीमारेषेच्या वर आणि जातोय तो षटकार.
घेण्यात यशस्वी झाले ते फलंदाज. जर फकीरा संघाला सामना जिंकायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. खूपच चांगली फलंदाजी करावी लागेल आणि धावांचा डोंगर उभा करावा लागेल, त्यावेळेसच सामना. खोल टप्प्याचा चेंडू तडकावलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी होतोय तो किरण. आतापर्यंत इंदापूर संघाने मात्र खूपच अशी किफायतशीर गोलंदाजी केलेली आहे. धावा जमावण्यासाठी फलंदाजाला संघर्ष करावा लागतोय. खूपच चांगला सुरेख असा चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज. पण आपण पाहतोय इंदापूर पोलीस स्टेशन संघाची गोलंदाजी खूपच छान, सुरेख अशी सुरेख टप्पा, अचूक गोलंदाजी, अचूक टप्प्यावर. परत एकदा फटकावलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव घेण्यात यशस्वी. एकेरी दुहेरी धावेनं काय होणार नाही. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी झाली पाहिजे. पोलीस म्हणजे समाजाचे संरक्षक, रक्षण करते. रात्र दिवस, डे नाईट, आठवडा महिना काही सांगता येत नाही किती दिवस ड्युटी कंटिन्यू करावी लागते. ते इतकंही असून सुद्धा त्यांच्या खेळाकडे लक्ष आहे. त्यांचा खेळ चांगला आहे. षटकाच्या मध्यांपर्यंत समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या झाली ती 41. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 41. गोलंदाजी मार्कवर आहेत ते विनोद. सामना करता येतो किरण. फुलटॉस चेंडू तडकावलेला आहे सीमारेषा पार. षटकार. पालके साहेबांनी जर झेल घेतला तर झरेकर साहेबांकडून 1000 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 47. चला मैदानात जाऊ. पुढील चेंडू किरणसाठी फटकावलेला आहे मिडॉनच्या दिशेने. चौकार, 1 बाउंस चौकार. आणि या 4 चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 51. सलगच्या 2 चेंडू मध्ये एक षटकार, एक चौकार. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र सुरेख असा. 1 धाव फक्त. क्षेत्ररक्षणात थोडासा खराब क्षेत्ररक्षण. एका धावेचं 2 धावा धावीमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झालाय तो किरण आणि गोरख. खूपच चांगले. आणि परत एकदा मिस अंडरस्टँडिंग आणि पंच रनआउट होतो तो किरण. पाचव्या षटकाच्या मध्यापर्यंत आपण पोहोचलोय. धावसंख्या पोहोचली ती 53. पहिल्या 2 चेंडूवर षटकार चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र आपल्याला पाहायला मिळाला थोडासा
क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्यानंतर फलंदाजाला आणखीन एका धावेचा मोह आवरला नाही आणि एका धावेसाठी आपली विकेट गमावावी लागली. खूपच चांगलं असं पंचांचा निर्णय अवांतर धाव. अभिजित एकशिंगे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. चांगला चेंडू, सुरेख असा निर्धाव चेंडू. 5व षटक प्रगतीपथावर आहे. फकीरा संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती 55. फटकावलेला चेंडू समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सोडतोय. आता मात्र इंदापूर पोलीस स्टेशन कडून आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये खूप चुका दिसतात. थोडासा ताण असावा, पण आता मात्र 2-3 संधी इंदापूर पोलीस स्टेशन संघाने गमावलेली आहे. परत एकदा बॉलिंग मार्कवर आहेत ते विनोद. समोरच्या दिशेने तडकावलेला चेंडू, फलंदाज परत एकदा. क्षेत्ररक्षकाने आता मात्र कोणतीही चूक केलेली नाही. फलंदाज झेलबाद होतोय. नाका बॉईज नातेपुते संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट द्यायची आहे. यानंतर होणारा सामना नाका बॉईज नातेपुते वर्सेस चॅलेंजर लुमेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, त्यांनी स्टेजच्या समोर यायचे नाणेफेकीसाठी. प्रत्येकी 5 षटकाचा सामना असेल. 5 षटकामध्ये फकीरा संघाने जमवलेल्या त्या 57 धावा, 58 धावाचं आव्हान घेऊन उतरणार आहे तो इंदापूर पोलीस स्टेशन संघ. चला, इंदापूर पोलीस स्टेशन संघ सलामीचे फलंदाज पाठवायचे. फकीरा संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर. चला, सलामीचे फलंदाज
चला इंदापूर पोलीस स्टेशन सलामीचे फलंदाज पाठवायचे. ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2021 पर्व चौथे कैलासवासी डॉक्टर लालासाहेब रामचंद्र कदम यांच्या स्मरणार्थ गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेतील गाववाईज मधील हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. सलामीचे फलंदाज अर्जुन साहेब आणि त्यांच्या जोडीला आहेत विक्रम जमादार साहेब. स्ट्राइकवर आहेत ते जमादार साहेब, विक्रम जमादार साहेब, आणि नॉन स्ट्राइकला आहेत ते अर्जुन. संघासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे तो किरण डावरे. PSI मोहिते साहेब यांच्याकडून येणाऱ्या सलग 3 षटकाराला 2000 रुपये बक्षीस जाहीर झालेलं आहे. स्ट्राइकवर आहेत ते जमादार साहेब, गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो किरण डावरे आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी. हो इथं बघा आता पहिला चेंडू किरणचा आणि पहिलीच अवांतर धाव. पंचाचा इशारा, वाईट चेंडू. आता मात्र बक्षिसांची इथं आतिषबाजी होतीये, खैरात होतीये. परत एक अवांतर धाव. पालके साहेब यांच्याकडून सलग 3 षटकाराला 1000 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मोहिते साहेब यांच्याकडून सुद्धा सलग 3 षटकाराला 2000चं बक्षीस. अवांतर धाव. सलग 3 वाईट टाकण्यात यशस्वी झालाय तो किरण डावरे. म्हणजे कुठल्याही फलंदाजाने जर 3 षटकार मारले तर त्याला 3000 बक्षीस भेटणार आहे. खोल टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा, वाईट, सॉरी. सलग 4 वाईट, 4 अवांतर धावा. आणि हे परत एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपाने आणि 1 धाव धावून काढलेली आहे. अशा 2 धावा या चेंडूवर. शून्य चेंडू, 6 धावा. नाका बॉयज नातेपुते संघाच्या कर्णधारांना ही शेवटचा कॉल आहे. एका षटकामध्ये 6 वाईट टाकले तर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे आत्ताच.
खोलटप्प्याचा चेंडू तडकावलेला आहे कव्हरच्या दिशेने. षटकार. परत एकदा बक्षिसांचा वर्षाव होतोय. प्रत्येक षटकाराला पालके साहेबांकडून 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. खरं तर हा बक्षिसांचा वर्षाव म्हणजे एवढ्या धाकधकीच्या जीवनामध्ये पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी. परत एक अवांतर धाव आणि मला वाटतं हा या षटकातील 6वा अवांतर धाव असेल, 6वा वाईट चेंडू असेल. परत एक अवांतर धाव, वाईट चेंडू. आता मात्र या षटकामध्ये फक्त एकच चेंडू झालेला आहे आणि एका चेंडूवर तब्बल 14 धावा जमवल्या आहेत त्या इंदापूर पोलीस स्टेशन संघाने. यानंतर होणारा सामना नातेपुते वर्सेस लुमेवाडी या संघाचा सामन्याची नाणेफेक जरेकर साहेब आणि अभिजित शिंगे साहेब यांच्या हस्ते होईल. मी साहेबांना विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीसाठी यावं. नातेपुते संघाचे कर्णधार व लुमेवाडी संघाचे कर्णधार दोन्ही हजर राहायचंय. षटकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. किरणला थांबवण्यात आलेला आहे आणि षटक टाकण्यासाठी आला तो संजय सानप. पहिला चेंडू. किप्परची अपील होती पण पंचांची काहीच दाद नाही. पहिलाच निर्धाव चेंडू. वर्सेस नातेपुते वर्सेस लुमेवाडी संघाची नाणेफेक होतीये. खूपच खोल टप्प्याचा चांगला चेंडू. निर्धावाचा चेंडू. नातेपुते वर्सेस लुमेवाडी दोन्ही संघातील नाणेफेक होती एक शिंगे साहेबांकडून व जरेकर साहेबांकडून. परत एकदा संजय सानप सज्ज आहे. अर्जुन साहेबांनी मारेल फटकावलेला चेंडू. सीमारेषा पार. षटकार. सलग 3 चौकाराला 500 रुपयांचं बक्षीस आले जाधव साहेबांकडनं. फुलटॉस चेंडू. फलंदाज चुकतोय. रनआउटची संधी. पंचांचा इशारा नो बॉल. रोहन साळुंके व उमेश साळुंके या दोन मुलांनी घरी जायचंय. आई शोध घेते तुमचा. या दरम्यान
इंदापूर पोलीस स्टेशन संघाची धावसंख्या पोहोचली ती 26. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. फ्री हिट, खोल टप्प्याचा सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती इंदापूर पोलीस स्टेशन संघाची 26. लुमेवाडी संघाने नाणेफेकीचा निर्णय सांगायचा आहे. लुमेवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आहे आणि बॉलिंग मार्कवर आहे तो मयूर. सामना करतायत ते अर्जुन साहेब. खूपच सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. हौसले के तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. चांगला प्रयत्न करताना मयूर. पहिलाच निर्धाव चेंडू आणि याच दरम्यान अर्जुन साहेबाच्या बॅटमधून निघतोय तो षटकार सीमारेषाबार. कराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 32. बावीस चेंडू मध्ये 26 धावांची गरज. पुढचा चेंडू मयूरचा. बॅटची कड घेऊन जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय आणि पहिला धक्का इंदापूर पोलीस स्टेशन साठी. गल्ली मधून तुझ्या चालतो, बाबाच्या डोळ्यात सलतो, दात खड खाऊन बोलतो, गल्लीत धिंगाणा घालतो. कारण सवय स्वतःच्या जीवावर जगायची. आणि अर्जुन साहेबाची जागा घेण्यासाठी आले ते गणेश भापकर साहेब. गोलंदाजीमध्ये त्यांनी खूपच चांगलं असं योगदान दिलं होतं. 2 षटकं टाकली होती आणि खूपच किफायतशीर अशी गोलंदाजी केली होती त्यांनी आपल्या संघासाठी. फकीरा संघाला कमीत कमी धावसंख्येत रोखण्यात यशस्वी झाले होते ते भापकर साहेब. आता पाहूयात आपल्या संघासाठी किती धावा जमवतात. पुढचा चेंडू मयूरचा. पहिला चेंडू भापकर साहेबांसाठी आणि तोही वाईटच्या स्वरूपातला. अवांतर धाव. आतापर्यंत पाहिलेला आहे आपण 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि यामध्ये निर्धाव असा चेंडू. जास्त योगदान असेल तर बॅटपेक्षा वाईट अवांतर धावांचा आहे. आतापर्यंत जवळपास 9 चेंडू अवांतर टाकण्यात आले, 9 वाईट. पुढून सरसावून मारण्याचा प्रयत्न पण फसलेला आहे. निर्धाव चेंडू. थोडस किफायतशीर असं षटक ठरते ते मयूरचं. खूपच सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मयूरकडनं. निर्धाव प्रकारचा चेंडू.
आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 33. खूपच चांगली अशी गोलंदाजी केली ती मयूरने. आपल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात त्यांनी. पहिल्या षटकामध्ये 26 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, एकूण 33 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर आहेत ते परत एकदा संघनायक संजय सानप. 18 चेंडूमध्ये 25 धावा. थोडासा हा सामना इंदापूर पोलीस स्टेशनकडे झुकताना दिसतोय, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सामना कधी कुठे वळण घेईल काय सांगता येणार नाही. कर्णधाराने मात्र गोलंदाजीची धुरा सुलतानवर सोपवलेली आहे. सुलतान ज्याने कालच्या सामन्यामध्ये जीवन संघासाठी 3रं आणि वैयक्तिक षटक पहिलं घेऊन आलाय तो जीवन. स्ट्राईकवर आहेत ते जमादार साहेब. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, झेलबाद करण्याची संधी होती. हाफ चान्स कॅच आणि कट केलेल्या या चेंडूवर इंदापूर पोलीस स्टेशनला 4 धावा मिळत आहेत. या 4 धाव्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ते 37. पहिल्या चेंडूवर चौकार. पुढचा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू तडकावलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 1 बाउन्स चौकार, खणखणीत चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 41. 16 बॉल 17 धावा. चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय. आपल्याच गोलंदाजीवर चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण करतोय तो जीवन. स्ट्राईकवर आहेत ते बापकर साहेब. पाहूयात आपल्या संघासाठी किती धावा जमावत आहेत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून मात्र आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळाला नाही. इंदापूर पोलीस स्टेशन संघाची 3ऱ्या षटकाच्या मध्यापर्यंत धावसंख्या पोहोचली ती 42. 15 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. आणि आणखीन एक अवांतर धाव. वाईट अवांतर धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 43. आता मात्र अवांतर धावांवर रोख लावावा लागेल ते फकीरा संघाला. स्लोअर पद्धतीचा चेंडू
फलंदाज चुकतोय. निर्धाव चेंडू. फकीरा संघाला जर सामना जिंकायचा असेल तर अवांतर धावा, याच्यावर रोख लावला पाहिजे. परत एकदा खूपच चांगला चेंडू स्लोअर पद्धतीचा आणि निर्धाव चेंडू. आता मात्र फलंदाजाच्या मानसिकतेशी खेळतोय तो जीवन. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्नात, पण फटका तितका व्यवस्थित बसलेला नाही. एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत ते भापकर साहेब. ज्याप्रमाणे भापकर साहेबांनी आपल्या संघासाठी किफायतशीर अशी गोलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे विरोधी संघाच्या गोलंदाजाला किफायतशीर गोलंदाजी करण्यासाठी मदत करतायत. षटक संपत आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 44. 12 बॉल 14 धावा. 12 चेंडू मध्ये 14 धावांचा धावा काढायच्या त्या इंदापूर पोलीस स्टेशन संघाला. पहिलं षटक टाकायला आला होता तो किरण डावरे, मात्र अवांतर धावा दिल्या कारणास्तव त्याचं षटक बंद करण्यात आलं होतं. मात्र परत एकदा संघनायकाने किरणवर विश्वास दाखवलेला आहे आणि चौथं षटक टाकण्यासाठी परत एकदा पाचारण केले ते किरण डावरे याला. आणि स्ट्राईकवर आहेत ते भापकर साहेब. ज्याप्रमाणे जीवनने या अगोदरचं षटक खूपच चांगलं किफायतशीर असं टाकलं होतं, पाहूयात किरण किती यशस्वी होतोय. पहिला चेंडू खोलटप्प्याचा चेंडू तडकवलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी झाले ते भापकर साहेब. 11 चेंडू मध्ये 13 धावांचं आव्हान शिल्लक. स्ट्राईकवर आहेत ते जमादार साहेब. पाहूयात, खूपच चांगली अशी फलंदाजी करतात जमादार साहेब, पण त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या फलंदाजीप्रमाणे त्यांना सध्या ह्या सामन्यामध्ये प्रदर्शन करता आलेलं नाही. पुढचा चेंडू किरणचा सामना करतात ते जमादार साहेब. परत एकदा अवांतर धाव. आता मात्र अवांतर धावेच्या रूपाने ही धाव मिळालेली आहे. धावसंख्या पोहोचली ती 46. पुढचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने फटकावलेला आहे. 4 धावांसाठी जमादार साहेबांच्या बॅटून निघालेला हात चौकार.
चौकार. वाघमारे अप्पाटकडून जमादार साहेबांना षटकारांसाठी 500 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे आणि पटकावण्याच्या प्रयत्नात हवेत चेंडू, क्षेत्ररक्षण चेंडू खाली. इथे येणाऱ्या प्रत्येक संघाला, सर्व कॅप्टन्सना सूचना आहे की आपण आपल्या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी अजिबात चालवून घेणार नाही. थ्रो गोलंदाज पूर्ण स्पर्धेसाठी बाद राहील. आणि जमादार साहेबांची जागा घेण्यासाठी आलाय तो माने, निलेश माने. धन्यवाद विदेश. वांगी नंबर 3 संघाचे इथं आगमन झालेले, त्यांचं कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत. त्याचबरोबर नाका बॉईज नातेपुते संघाचं इथं आगमन झाले, त्यांचंही कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत. लुमेवाडी संघाचं इथं आगमन झालंय, त्यांचं कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत. चालू असलेल्या सामन्यामध्ये पोलिटिशियनचं आणि फकीरा इंदापूर या दोन्ही संघाचं बी कमिटीच्या वतीने स्वागत. आणि या गावाईज टुर्नामेंटमधील हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना चालू आहे. इंदापूर फकीरा इंदापूर वर्सेस इंदापूर पोलिटिशियन या दोन संघादरम्यान विजयासाठी 9 चेंडू आणि धावसंख्या झाली. आताची एक आव्हांतर धाव येते. मोहिते साहेब आणि जाधव साहेब इंदापूर पोलिटिशियनची मॅच पाहण्यासाठी आवर्जून इथं इंगले मैदानावरती उपस्थित आहेत. तसेच झरेकर साहेब हेही उपस्थित आहेत, त्यांचं कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत. त्याचबरोबर चालू असलेला सामना नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी इंदापूर पोलिटिशियन वर्सेस फकीरा इंदापूर या दोन संघादरम्यान असूच चालू असलेला हा सामना 8 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. अतिशय अटीतटीचा आणि चुरशीचा चालू असलेला हा पहिल्या दिवसातील पहिला सामना आहे. किरण अतिशय सुरेख चेंडू, उसळता चेंडू, रन आउटचा चान्स आणि क्रीज सोडून मला वाटतंय भापकर साहेब आता स्वतःहून विकेट देऊन तंबूत परत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी गेले ते पालके साहेब, नवीन बॅट्समन वैभव मधने. वैभव मधने विजयासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना. सात चेंडू मध्ये 7 धावांची गरज. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ असे फलंदाज, तुल्यबळ असे गोलंदाज. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं. मी IPL चालू असताना मी सांगितलं की गतवर्षी दौंड वर्सेस RCC बार्शी या दोन संघादरम्यान क्वार्टर फायनलचा सामना चालू होता आणि 1 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना RCC बार्शी संघाला गोलंदाजी करत असताना सामना गमवावा लागला. नवीन फलंदाज वैभव मधने. आता मात्र बॅटची चिकट घेऊन चेंडू हवेत आणि चांगला झेल टिपलेला दिसतोय गोरख ढावरे यांनी.
यानंतर होणारा सामना नाका बॉईज नातेपुते वर्सेस चॅलेंजर लुमेवाडी या दोन संघादरम्यान होईल. नवीन फलंदाजाचं नाव खाडे का पालके साहेब अमोल खाडे. ओके. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज. अटीतटीचा चुरशीचा आणि रोमांचक अवस्थेमध्ये आलेला हा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना. आणि या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की ठीक 6 वाजता बरोबर पहिला सामना चालू होतोय. आजचा दुसरा दिवस आहे आणि विशेष म्हणजे सर्व संघ टाइमावर उपस्थित राहतात, कारण टायमिंगचं बंधन पाळलं अतिशय महत्वाचं आहे. कारण शेवटचा सामना जे सामने अटीतटीचे चुरशीचे आणि महत्वाचे असतात तेच सामने प्रेक्षकांना बघता येत नाहीत. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये मला वाटतंय ठीक 12:30 पावणे 1 वाजता क्वार्टर फायनलचा सामना निश्चित पाहायला मिळेल. पोपट शिंदे कुठं असतील त्यांनी समोर जायचं. 2 मिनिटात जाऊन या. विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. यानंतर होणारा सामना नाका बॉईज नातेपुते वर्सेस चॅलेंजर लुमेवाडी. स्ट्राईकला एक मिनिट पंच. सानप इकडे बघा. किरणच्या 2 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. पहिला चेंडू एक टाकून तो बाहेर गेला होता. असू द्या मी काय म्हणतोय का, किरणच्या 2 पूर्ण झालेले आहेत. आपण अनुभवी प्लेयर आहे, आपण अनुभवी आहात. समोर गॅलरीच्या समोर असणाऱ्या सर्वांना विनंती, स्टेजच्या डाव्या साईडला प्रेव्हिलियन सोडून साईडला आजूबाजूला कुठं बसू नका. सामने शिस्तीत चालू आहेत आणि समोर स्ट्रेटला उभा राहिलेले त्या कटआउटला धरून उभा राहू नका. तुमच्यासाठी भली मोठी बसण्याची व्यवस्था केलेली. स्ट्रेटच्या सर्वांना विनंती, गॅलरीमध्ये येऊन बसा. रस्त्यावर गाडीला ज्यांनी लावली ना त्यांना विनंती की साईडला गाड्या लावून पार्किंग करून प्रेव्हिलियन मध्ये बसा ना. बसण्याची व्यवस्था केली. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना चालू करून घ्या. चला चालू करून घ्या. दोन्ही इंदापुरातले संघ आहेत. दोघांनी एकमेकाला समजून घ्यायचं. क्रिकेट हा एन्जॉय करायचा खेळ आहे. चला सामना चालू करून घ्या. पंच नगरसेवक पोपट शिंदे, चला सामना चालू करून घ्या. सानप, चला सामना चालू करून घ्या आणि सामन्याला पुन्हा सुरुवात होते. न्यू गोलंदाज सहा चेंडू आणि 7 धावांची गरज. पहिला सामना अटीतटीचा होतोय, चुरशीचा होतोय.
जीवन, बॉलरचं नाव अमित सरफराज. नावातच ताकद आहे सरफराजच्या, परंतु कर्णधार संजय सानप यांनी जबाबदारी सोपवली ती सरफराज यांच्या खांद्यावरती. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. या टुर्नामेंट मधील गाववाईज सामन्यातील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना खेळला जातोय. इंदापूर पोलीस स्टेशन वर्सेस फकीरा इंदापूर या दोन संघादरम्यान. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी विजयासाठी 6 चेंडून 7 धावांची गरज. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत इंदापूर पोलीस स्टेशन संघाचे. स्ट्राईकला तो निलेश, नॉन स्ट्रायकिंगला अमोल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. सरफराज जेमतेम 10-15 पावलांचा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतो. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आता आणि आता मात्र मिस झालेला आहे. एक संघ दबावात आहे, एक संघ अडचणीत आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काहीही होऊ शकतं. काल कंदर वर्सेस माय फाउंडेशन देवा स्पोर्ट या संघादरम्यान क्वार्टर फायनलचा सामना झाला. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना 4 धावेने पराभव स्वीकारावा लागला तो कंदर संघाला आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला देवा स्पोर्ट इंदापूर या संघाने. आणि अतिशय सुंदर चेंडू, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, आउट स्विंग पद्धतीचा चेंडू सरळ गोरख ढावरे यांच्या हातामध्ये जातोय. आता मात्र फलंदाज प्रेशर मध्ये दिसतोय, दबावामध्ये दिसतोय, दडपणामध्ये दिसतोय. प्रेक्षकांचं डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना, आजच्या दिवसातील पहिलाच धडकी भरणारा हा सामना. या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे, 4 वर्ष झाले याच इंगोले मैदानावरती या 4थ्या पर्वामध्ये सुरुवातीपासूनच क्रिकेट रसिक. आता मात्र चेंडू बॅटवरती आलेला आहे, लॉंग ऑफच्या दिशेला तिथं चांगला प्रयत्न होतोय, रनआउटचा चान्स येतोय का बघायचं. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण क्रिकेट हा फिटनेसचा खेळ आहे. थोडीशी मिसफिल्ड झाली किरण ढवळे यांच्याकडून आणि एक एक्स्ट्रा धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतात. 3 चेंडूमध्ये आणखी 5 धावांची गरज. अतिशय नपितुल्य अशी गेंदबाजी, अशी बॉलिंग बघायला मिळते आपल्याला सरफराज यांच्याकडून, कारण सरफराज यांच्या नावामध्येच ताकद आहे. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना रोमहर्षक अवस्थेमध्ये आलेला आहे. ज्यांना कुणाला बीपीची गोळी असेल त्यांनी डोळे झाकून सामना बघावा. आणि बॅट्समन पडला, क्षेत्ररक्षक पडला, परंतु 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि चेंडू वाईट. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा कलाटणी घेते. कधी फकीरा इंदापूर संघाकडे सामना झुकतोय तर कधी इंदापूर पॉलिटिशियन संघाकडे सामना झुकतोय. आताच्या चेंडूवरती एक्स्ट्रा 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची, 6 चेंडू 7 धावांची गरज असताना आता पुन्हा समीकरण बदललं. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. पुन्हा एकदा सरफराज शॉर्टपिच मध्ये चेंडू आणि आता रनआउटचा चान्स काय होतंय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 चेंडू 2 धावांची गरज. पहिलाच सामना आपल्याला अटीतटीचा बघायला मिळतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. लॉंग मिड विकेटचा प्लेअर जवळ घेऊन 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. काळजाचे धडके भरणारा हा सामना दिसतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा आलेला आहे तो अमोल. आता मात्र क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीने सजवलंय. 2 क्षेत्ररक्षक जवळ घेतलेले आहेत कर्णधार संजय सानप यांनी. अतिशय सुरेख फटका, ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आणि लॉंग सेक.
त्याबद्दल फकीरा इंदापूर संघाचं कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत. चांगला सामना झाला. क्रिकेटमध्ये विजय पराजय होत असतो, परंतु सामना मात्र बघण्यासारखा झाला. चला पुढचा सामना लावून घ्या. चला नातेपुते संघाचे कर्णधार. नातेपुते संघाने काय घेतलंय? फलंदाजी घेतलेली. लोमेवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या.